नमस्कार, निक्षर.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन एरोस्पेस इंजिनिअरिंग करण्याचा इच्छा असेल किंवा करण्याचा विचार तुम्ही करत असाल आणि यासाठी तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की आता मी यासाठी कशी तयारी करायची आहे, हे एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी मला कुठल्या युनिव्हर्सिटीज निवडायच्या आहेत, कुठे मी ऍडमिशन घेऊ शकतो किंवा मला कुठे ऍडमिशन मिळू शकतं, यासाठी मला कुठल्या रिक्वायर्ड स्किल्स आहेत, कुठल्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, कुठले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, हे असे तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आता तुम्हाला निक्षराने नवीन एक टूल किट लॉन्च करून दिली आहे. या टूल किटमध्ये तुमच्या या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळेल. तसंच सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या जर्मनीमध्ये जाऊन तुम्हाला जी इंजिनिअरिंगसाठी जी तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायची आहे, हा तुमचा जो सर्वात मोठा प्रश्न असतो आणि सर्वात कठीण गोष्ट ही असते, ही तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी या टूल किटमध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट मिळणार आहे. तो म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठीची जी एक्सेल शीट तुम्हाला मिळेल, त्यामध्ये तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी अगदी सहजपणे शॉर्टलिस्ट करता येईल. सो हे कसं करायचं आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो किंवा निक्षराच्या वेबसाईटवरती दाखवतो. परंतु त्यापूर्वी हे जाणून घ्या, जर कधी तुम्हाला जर्मनीमधील शिक्षणासाठीचे असेच अपडेट सर्व मिळवायचे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्याचा QR कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तसंच फेसबुक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप फॉर ऑल स्टुडंट्स अँड व्हॉट्सअप ग्रुप फॉर ओनली दोज स्टुडंट्स ज्यांना बॅचलर्स करायचं आहे जर्मनीमध्ये जाऊन, त्यांच्यासाठीचा देखील एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. तसेच आमचं इंस्टाग्राम पेज, ज्यावरती तुम्ही तुमचे हे जे सर्व अपडेट्स आहेत ते अपडेट्स मिळू शकता. या सर्व गोष्टींचे QR कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. प्रत्येक QR कोड खाली मेन्शन केला आहे की तो QR कोड कशाचा आहे, ते बघून तुम्ही त्या प्रत्येक ग्रुपला किंवा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि नवनवीन अपडेट सतत मिळवत राहा. चला तर मग आपण येऊयात आपल्या टूलकिट वरती, जी तुम्हाला तुमचं एरोस्पेस इंजिनिअरिंग कंप्लीट करण्यासाठी पुढे नेणार आहे. सो तुम्हाला निक्षर.com वेबसाईटवरती यायचं किंवा जो QR कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तो QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तुम्हाला बंडल्सचं ऑप्शन टूलकिट्स ऑप्शनवरती तुम्ही गेलेले असाल किंवा इथे तुम्ही निक्षरच्या वेबसाईटवरती आल्यानंतर बंडल्सचं ऑप्शन दिसेल, त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर इंजिनिअरिंगचं ऑप्शन दिसेल, इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला सिलेक्ट करा. इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथे एरोस्पेस इंजिनिअरिंगचं ऑप्शन, एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक करा. एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाय नावचं ऑप्शन दिसत असेल, त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाय नावच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही इन्फॉर्मेशन फिल करायला लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस, मी इथे डमी इन्फॉर्मेशन फिल करतो, लक्षात घ्या. फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मोबाईल नंबर, तुमचा जो कुठला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला फिल करायचा आहे आणि कंटिन्यू क्लिक करायचा आहे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही इन्फॉर्मेशन विचारलेली असेल. बघा इथे ऍड्रेस विचारलाय तुम्हाला. मी ऍड्रेस सिलेक्ट करतो. एक ऍड्रेस सिलेक्ट केल्यानंतर बघा सगळी इन्फॉर्मेशन खाली येईल. तुम्हाला इथे ऍग्री करायचं आहे आणि प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड ऑन होईल. तो QR कोड जनरेट झाल्यानंतर तुम्हाला त्याला स्कॅन करायचं आहे आणि त्याच्यावरती पेमेंट कंप्लीट करायचं आहे. पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईमेल ऍड्रेस वरती तुम्ही सबमिट केला असेल त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या टूलकिटचा ऍक्सेस मिळालेला असेल. लक्षात घ्या, तुमचा ईमेल ऍड्रेस व्यवस्थित फिल करा, कारण की तिथे तुम्हाला तुमचा टूलकिटचा ऍक्सेस मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमची टूलकिट मिळवलेली आहे. आता या टूलकिटचा बेनिफिट कसा घ्यायचा आहे ते दाखवतो मी तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं काम होतं, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ते तुम्हाला कसं करायचं आहे आता मी हे तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला या टूलकिटमध्ये एक एक्सेल शीट मिळणार आहे. या एक्सेल शीटमध्ये तुमचं जे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगचं जे असेल ते युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग करण्यासाठी तुम्हाला इथे बेनिफिट होणार आहे, तुम्हाला हेल्प होणार आहे. हे बघा इथे तुम्हाला या एक्सेल शीटमध्ये बघा युनिव्हर्सिटीचे नाव दिलं असेल, लोकेशन कुठलं युनिव्हर्सिटी कुठे आहे, कुठल्या लोकेशनला आहे, त्यानंतर कोर्स दिलेला आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ सेमिस्टर्स किती असतील कुठल्या ठिकाणी, त्यानंतर इनटेक दिलं आहे, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट दिली आहे, ऍप्लिकेशन डेडलाईन दिली आहे. हे बघा ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आणि डेडलाईन इम्पॉर्टंट असते. बऱ्याच वेळा डेडलाईन मिस झाल्यामुळे ऍडमिशन्स मिस होता आपल्या डिझायर युनिव्हर्सिटीमध्ये. फीस, सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन तिथे दिलं आहे. LT स्कोर काय रिक्वायर्ड आहे, टॉफिल स्कोर काय रिक्वायर्ड आहे, जर्मन लँग्वेज तुम्हाला कुठल्या लेवलची यायला हवी, त्यानंतर ग्रे अँड गेटचा स्कोर काय रिक्वायर्ड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा वर्क एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे की नाही, ऍप्लिकेशन वाया, त्यानंतर वेबसाईट लिंक, प्रत्येक युनिव्हर्सिटीची जी कुठली युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करत आहात त्यासाठीची तुम्हाला वेबसाईट लिंक, आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. कुठल्याही युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेत असताना आपल्याला डॉक्युमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो. आपण बऱ्याच वेळा ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट केल्यानंतर किंवा या ऍडमिशन प्रोसेससाठी आपण जायला लागल्यानंतर आपण विचार करतो की कुठले डॉक्युमेंट्स हवे आहेत आणि मग हळूहळू एक एक डॉक्युमेंट प्रिपेअर करतो. यामुळे बऱ्याच वेळा ऍडमिशन लेट होतं. त्यामुळे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड हे आधीच तुम्हाला मिळाले तर तुम्ही आधीच हे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून ठेवू शकता. बॅचलर्स ऍक्सेप्टेड फॉर दिस कोर्स, त्यानंतर जर्मन GPA रिक्वायर्ड आणि APS रिक्वायर्ड विथ ऍप्लिकेशन, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल. या इन्फॉर्मेशनला जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही इन्फॉर्मेशन मध्ये जर कधी मला कुठली गोष्ट हवी असेल तर मी नेमकं ती कशी मिळवू, त्यासाठी मला पूर्ण लिस्ट वाचत बसावी लागेल का, तर असं नाहीये. अगदी सिंपल प्रोसेस आहे. जर कधी तुम्ही फिल्टर्समध्ये गेलात तर फिल्टर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघायची दिसेल जर्मन लँग्वेज साठीचं बघा तुम्हाला इथे फिल्टर अप्लाय करायचं आहे. फिल्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा फॉर एक्झाम्पल मी असं ग्राह्य धरतो की तुम्हाला
B1 लेवल पर्यंतची जर्मन लँग्वेज येते किंवा तुम्हाला फक्त B1 लेवल ज्या कॉलेजेसमध्ये आहे त्याच कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. सो आपण जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ते डिसिलेक्ट करू आणि फक्त B1 लेवल, जिथे B1 लेवल आहे किंवा नॉट रिक्वायर्ड बट रिकमेंडेड आहे, हे दोन ऑप्शन मी सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, अशा युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी तुम्हाला B1 लँग्वेज किंवा ब्लँक्स इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाहीये किंवा नॉट रिक्वायर्ड बट रिकमेंडेड आहे, अशा ठिकाणचे मी तुम्हाला दाखवतो. आता आपण त्यासाठी ओके सिलेक्ट करू. ओके सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला इथे B1 लेवलचे जे कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये ते आहे नॉट रिक्वायर्ड किंवा B1 लेवलचे जिथे रिक्वायर्ड आहेत ती युनिव्हर्सिटीची लिस्ट तुम्हाला मिळालेली असेल. अशा प्रकारे तुम्ही फिल्टर अप्लाय करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता. सो फॉर एक्झाम्पल आता आपण अजून एखादा बघूयात. मग बघा आपण इथे बघूया टॉफिलचा जो स्कोर आहे तो काय स्कोर असेल. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला B2 लेवलचा जो टॉफिलचा स्कोर आहे तो हवा आहे. तर मग तुम्ही B2 लेवल आणि C2 लेवल पण आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला C2 लेवल आणि B2 लेवलचा जो स्कोर आहे तुमचा आहे आणि तुम्हाला तेच कॉलेजेस किंवा त्याच युनिव्हर्सिटीज हव्या आहे जिथे B2 आणि C1 लेवल ऍक्सेप्टेड असेल. सो मी ते दोन्ही ऑप्शन सिलेक्ट केले आहेत. ओके केलेलं आहे. आता फक्त तुमच्या समोर त्या युनिव्हर्सिटीजची लिस्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला C1 लेवल, B2 लेवल, B2 लेवल, B2 लेवल हे तुम्हाला इथे दिसेल. बघा तुम्हाला कुठल्या प्रकारे ऍडमिशन घ्यायचं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा या युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही फिल्टर्स अप्लाय करून अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी हे फिल्टर्स अप्लाय करून तुम्ही तुमचे जे कुठले असतील ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त बर्लिनच्या युनिव्हर्सिटीज हव्या आहेत तर आपण इथे करूयात बर्लिन सिलेक्ट, ओनली बर्लिन. बाकी सगळे ऑप्शन मी तुमच्या समोर फक्त जी युनिव्हर्सिटी बर्लिनची आहे ती युनिव्हर्सिटीचं तुमच्या समोर इथे ऑप्शन आलेलं असेल. बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे कुठले आहेत ते सर्व ऑप्शन सिलेक्ट करू शकता. किंवा फॉर एक्झाम्पल आपण असं करूयात की हे जे आहेत बर्लिन, ॲशेल, बॉन आणि हे पाच ऑप्शन हे चार ऑप्शन मी तुमच्यासाठी सिलेक्ट केले आणि बघा फक्त त्या चार ठिकाणचे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्याचं तुम्हाला इथे आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे मिळालेली असेल. अशा प्रकारे तुम्ही फिल्टर्स अप्लाय करू शकता आणि जे सगळे फिल्टर्स आहेत त्याच्यासाठी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती अशा प्रकारे तुम्ही या एक्सेल शीटमध्ये मिळवू शकता. सो आता यानंतर आपण येऊयात एसओपी वरती. एसओपी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. सो स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला इथे दिसेल. स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला कशा प्रकारे क्रिएट करायचं आहे, यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत हे या स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये दिलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज अनेक वेळा प्रश्न अडतो बऱ्याच जणांना की कशा प्रकारे मी आता क्रिएट करू. तर इथे तुम्हाला डमी स्टेटमेंट ऑफ पर्पज दिला आहे. हा बघून तुम्ही तुमचा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज असेल तो क्रिएट करू शकता. त्यानंतर LOR, लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये तुमचं नेम, टायटल, इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन, ऍड्रेस, झिप कोड, स्टेट, सिटी, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर, डेट ही सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला बघा इथे लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन असायला हव्यात त्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर खाली परत एकदा नेम, टायटल, इन्स्टिट्यूशन आणि ऑर्गनायझेशन नेम या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत. लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन असतील त्या देखील इथे दिलेल्या आहेत. बघा अशा प्रकारे ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मेन्शन असायला लागेल. सो तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन देखील तुम्हाला या टूलकिट मध्ये मिळणार आहे. त्यानंतर जर्मन व्हिसा कव्हर लेटर, इथे नेम, ऍड्रेस, पोस्टल कोड, सिटी, कंट्री, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर, डेट. त्यानंतर जर्मन एम्बेसी ऍड्रेस, सिटी, पोस्टल कोड, कंट्री ही सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे ऍप्लिकेशन फॉर स्टुडंट व्हिसा टू परस्यू अ मास्टर्स इन जर्मनी. सो हे सगळं दिलेलं आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर बघा खाली तुम्हाला इथे दिलेलं आहे काय आहे ते त्यामध्ये इन्फॉर्मेशन. त्यानंतर खाली तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडत आहात त्यासाठी तुम्हाला ते देखील इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. बघा इथे 8 डॉक्युमेंट्स तुम्हाला लिहिलेले आहेत. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायचे आहेत आणि जर्मन व्हिसा कव्हर लेटर कशा प्रकारे असेल हे देखील तुम्हाला इथे कळून जाईल. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचं जे असेल तर स्टुडंट सीव्ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. स्टुडंट सीव्ही तुम्हाला इथे हवा असतो. स्टुडंट सीव्ही कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे तो देखील तुम्हाला इथे बघा डमी दिलेला आहे. डमी बघायला मिळेल तुम्हाला. परंतु ही गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये अनेक प्रकारचे स्टुडंट सीव्ही अलाउड असतात परंतु जर्मनीमध्ये तुम्हाला काही पर्टिक्युलरली सेट्स आहेत काही त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टुडंट सीव्ही क्रिएट करायला लागतो. सो ते फॉर्मॅट्स देखील तुम्हाला मिळतील. अशा प्रकारे तुम्ही तुमची एरोस्पेस इंजिनिअरिंग साठीची जी जर्नी आहे ती स्टार्ट करू शकता आणि ही टूलकिट मिळून तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील मिळू शकता. तर मग वेळ न वाया घालवता ही टूलकिट मिळवा. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.